पेट में है वही ओठों पे। तर इंद्रनील नाईक आणि त्यांच्या पत्नी देखील प्रचंड भावूक झालेल्या आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणानं एक अत्यंत उमदा नेता गमावलाय हीच प्रत्येकाची भावना आहे। नेत्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंना सध्या खळ नाहीये। तर बारामतीच्या रुग्णालयाबाहेर देखील प्रचंड मोठी गर्दी झालेली आहे आणि प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पाणी आहे। अजित पवारांची अकाली एक्झिट प्रत्येकाच्या मनाला चटका लावून गेलेली आहे। दादा माणूस गेल्यामुळे महाराष्ट्र हळहळलेला आहे। आम्हाला उभं करणारा नेता हरपला, आम्हाला ओळख देणारा नेता हरपला, अशी प्रत्येकाची भावना आहे। तर अजित पवारांच्या विमान अपघाताची नेमकी काय कारणं असू शकतात याच्या काही शक्यता एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी व्यक्त केल्यात। आपण पाहू। बारामतीचं विमानतळ हे प्रामुख्याने प्रशिक्षणासाठी उपयोगात आणलं जातं। तिथे एक फ्लाइंग क्लब आहे, त्याच्या प्रशिक्षणासाठी आणण्यात येतं आणि तिथल्या रनवेची लांबी रुंदी ही अशी स्टँडर्ड रनवेची असते तशी नाही आहे। लांबी त्याची 5500 फूट आहे आणि रुंदी त्याची 100 फूटच आहे। म्हणजे असं म्हणता येईल की छोट्या विमानांसाठीच हे विमानतळ आहे। नंबर 1। नंबर 2, तिथे हवामान खातं नाही। प्रत्येक विमानतळावर आपण लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की एक हवामान खातं असतं की जे आत्ता हवामान काय आहे त्या क्षणाला जेव्हा विमान उतरत आहे ते आणि पुढे हवामान कसं राहणार आहे पुढच्या 2 तासात 3 तासात 5 तासात याचा अंदाज देणारं हवामान खातं सुद्धा असतं। तर असं हवामान खातं बारामतीला नाही। नंबर 3, आणि हे फार महत्त्वाचं आहे, विमान एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर नेताना तुम्हाला काही नॅव्हिगेशनल एड्स लागतात। त्यांनी तुम्हाला कळतं की पुण्याहून निघालो किंवा मुंबईहून निघालो तर बारामती या दिशेला आहे आणि इथे आहे, त्याला नॅव्हिगेशनल एड म्हणतात। त्यात बरेच असतात, VOR असतं, IL असतं, NDB असतं, रडार्स असतात। हे तिथे बारामतीला काय? तर ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आहेत। मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हे त्रिकूट राज्याच्या राजकारणात खूप छान जमून आलेलं होतं। कोणताही निर्णय घेताना या तिघांचं असणारं एकमत, होणाऱ्या चर्चा, यांच्या पत्रकार परिषदा हे महाराष्ट्रानं अनुभवलेलं होतं आणि त्यातही अजित पवारांची मिश्किली, त्यांची टिप्पणी ही जास्त लक्ष वेधून घेणारी असायची। पण अजित पवार यांची अकाली एक्झिट